नमस्कार, विकास समाचार मध्ये आपले स्वागत। 975 कोटींची बँक कर्ज फसवणूक, पालघर टेक्सटाईल फर्मच्या मंधन याला अटक। तपासादरम्यान ईडीने दावा केला की मंधनाने कर्जाचा निधी जमा करण्यासाठी काल्पनिक कंपन्यांचा समावेश केल्याचे कबूल केले। अंमलबजावणी संचालनालयाने 975 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणात पालघर स्थित टेक्सटाईल फर्म मंधन इंडस्ट्रीज लिमिटेडचे प्रवर्तक आणि अध्यक्ष 70 वर्षीय पुरुषोत्तम मंधाना यांना अटक केली आहे। त्याला विशेष न्यायालयात हजर केले असता 25 जुलैपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली। गेल्या वर्षी ऑगस्ट मध्ये बँक ऑफ बडोदाच्या उपमहाव्यवस्थापकांनी MIL कर्ज खाती नॉन परफॉर्मिंग मालमत्ता बदलल्यामुळे 9 बँकांच्या नेतृत्वाखाली संघाला तोंड द्यावे लागलेल्या रुपये 975 कोटींच्या नुकसानीची तक्रार घेऊन CBI कडे संपर्क साधला होता। CBI ने गुन्हा नोंदवल्यानंतर ईडीने मनी लॉन्ड्रिंगची चौकशी सुरू केली। नंतर मंधाना आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी वैयक्तिक संवर्धनासाठी कर्जाचा निधी पळवून नेल्याचा आरोप केला। ईडीने MILच्या जवळपास 200 बँक खात्यांची छाननी केल्याचा दावा केला आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की मोठ्या प्रमाणात निधी दुसऱ्या कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे। MS अझारेल फॅशन प्रायव्हेट लिमिटेड ही काल्पनिक संस्था MIL ने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या नावाने वळवलेला निधी वळवला आहे। तपास एजन्सीनुसार अझरेलकडील निधी पुरुषोत्तम मंधाना यांच्या आदेशानुसार कंपनी मेसर्स स्वर्थमा गार्टेक्स प्रायव्हेट लिमिटेड कडे वळवण्यात आला। MILची भगिनी कंपनी मेसर्स बालाजी कॉर्पोरेशन आणि नंतर विविध गुंतवणूक ब्रोकर कंपन्यांना देखील निधी हस्तांतरित करण्यात आला। ईडीने पुढे असा दावा केला आहे की असेम मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड आणि मुनीराबाद ट्रेडिंग कॉर्पोरेशन लिमिटेड सारख्या उलगडणाऱ्या संस्था, ज्या केवळ कागदी संस्था होत्या, बनावट विक्री आणि खरेदीच्या नावाखाली MIL ला कोट्यावधी रुपयांच्या निवास नोंदी पुरवतात। निवास एंट्री म्हणजे ज्यामध्ये एका पक्षाने त्याच्या पुस्तकामध्ये आर्थिक व्यवहारात प्रवेश केला तर दुसऱ्या पक्षाला समान रकमेच्या रोख रकमेच्या बदल्यात आणि ठराविक निश्चित टक्केवारीवर जास्त आणि जास्त आकारले जाणारे कमिशन। मंधाना यांच्या सांगण्यावरून मेसर्स मैना इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स भद्रेश ट्रेडिंग कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स क्रेज क्लोथिंग प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स होलिओस मर्कटाईल प्रायव्हेट लिमिटेड यासारख्या संस्थांमध्ये परिपत्रक व्यापारासाठी निवास नोंदी केल्या गेल्या होत्या। मेसर्स नवा टी कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स अन्नपूर्णा पेट प्रायव्हेट लिमिटेड तपासादरम्यान ईडीने दावा केला की मंधानाने कर्जाचा निधी जमा करण्यासाठी काल्पनिक कंपन्यांचा समावेश केल्याचे कबूल केले। प्रकरणाची नोंद झाल्यानंतर ईडीने विविध ठिकाणी छापे टाकले आणि रोख व्यतिरिक्त 75 लाख रुपयांची आलिशान घड्याळे, 3 कोटी 54 लाख रुपयांचे सोने आणि हिऱ्यांचे दागिने व 84.5 लाख रुपयांच्या आलिशान कार जप्त केल्या। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।